राज्यातील महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण राज्य सरकार महिलांना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर एक गिफ्ट देणार आहे। येत्या रक्षाबंधनला लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्यांचे पैसे एकत्र देण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। ऑगस्टमध्ये फॉर्म भरले तरी सुद्धा जुलैचे पैसे मिळणार आहेत, अशी घोषणा स्वतः अजित पवार यांनी केलेली आहे। अहमदनगरमधल्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात अजितदादा बोलत होते। त्यामुळे कागदपत्रांमुळे किंवा इतर कारणांमुळे योजनेचा फॉर्म भरण्यास विलंब झाला असेल तरी देखील महिलांसाठी हा मोठा दिलासा आहे। मी आईजवळ दिवसभर थांबतो आणि माझा वाढदिवसाचा तो दिवस मी आईच्या जवळ घालवतो। परंतु आज बरेच वर्षांनी मी माझ्या महिला भगिनींच्या मध्ये, आमच्या मातांच्या मध्ये, आमच्या मुलींच्या मध्ये आजचा हा कार्यक्रम हा तुमच्याशी संवाद साधून मी आजचा वाढदिवसाचा दिवस हा संपूर्ण कसा जाईल हा प्रयत्न करणार आहे। 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे। आमचा प्रयत्न आहे रक्षाबंधनाच्या निमित्तानंच आमच्या मायमाऊलींना त्यांच्या अकाउंटला 3000 रुपये जुलै ऑगस्टचे द्यायचे। तुम्ही जरी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला आणि तुम्ही त्याच्यामध्ये लाभार्थी म्हणून बसत असला तरी तुम्हाला जुलै पासूनचे पैसे दिले जाणार आहेत।